आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अंकिता। स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। कोरोनाशी झुंज देण्याकरिता आरोग्य यंत्रणा सज्ज। नवीन वर्षात सुरू होत आहे 5G सेवा। तांत्रिक बिघाडामुळे मुख्यमंत्र्यांचे विमान थांबले। पोलीस प्रशासनाकडून आणखी कठोर कारवाईचे संकेत। न्यायालयात कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी गर्दी। नाईट कर्फ्यूची अंमलबजावणी सुरू। मनपा कर्मचाऱ्यांकडून कचऱ्याला आग लावण्याच्या प्रकारामुळे संताप। माळमारुती पोलीस निरीक्षकाला उच्च न्यायालयाचा दणका। काँग्रेस सत्तेवर आल्यास धर्मांतर बंदी कायदा रद्द। सिद्धरामय्या। जिल्हाधिकारीपदी MG हिरेमठ यांची फेर नियुक्ती। रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए। आराधना के साथ अपनी दिवाली मनाए। कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना। गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी। घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी। इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस। पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी-शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस। जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में। बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना। नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना। आराधना, मारुती गली, बेलगाम। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने आपत्कालीन परिस्थितीत वापरासाठी कोर्बीवॅक्स आणि कोव्होवॅक्स लस आणि अँटीव्हायरस औषध मोल्नू परिवाराला मान्यता दिली आहे। आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे। काही दिवसांपूर्वी सिरम इन्स्टिट्यूटच्या कोव्होवॅक्सिन या कोरोना लसीचा मुलांसाठी आपत्कालीन वापर करण्यास जागतिक आरोग्य संघटनेने मंजुरी दिली होती। त्यामुळे आता कोरोना विरोधातील लढाईत आणखी 2 लशींची आणि एका औषधाची भर पडली आहे। याविषयी ट्विट करत मांडविया म्हणाले, कोर्बीवॅक्स लस ही कोविड-19 विरुद्ध भारतातील पहिली स्वदेशी विकसित RBD प्रोटीन सब युनिट लस आहे, जी हैदराबाद स्थित बायोलॉजिकल ई कंपनीने बनविली आहे। सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या विषय तज्ञ समितीने सिरमद्वारे कोव्होवॅक्स आणि बायोलॉजिकल ई द्वारे कोर्बीवॅक्स या लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरीची शिफारस केली आहे। अँटीव्हायरल कोविड गोळी मोल्नुपिराविरची देखील भारतात मंजुरीसाठी शिफारस करण्यात आली आहे। नवीन वर्षात सुरू होत आहे 5G सेवा। येणाऱ्या नवीन वर्षात दूरसंचार विभागाकडून 5G सेवेचा प्रारंभ होणार आहे। प्रारंभी महानगरांमध्ये या सेवेचा लाभ देण्यात येणार आहे, तर नंतर अन्य शहरांमध्ये ही सेवा कार्यरत होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे। दूरसंचार विभागाकडून एका अधिकृत माहिती पत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे की गुरुग्राम, बेंगलोर, कोलकाता, मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद आणि पुणेसह काही मेट्रो आणि मोठी शहरं पुढील वर्षी 5G सेवा मिळवणारी पहिली ठिकाणं असतील। मार्च-एप्रिल 2022 मध्ये 5G साठी स्पेक्ट्रम लिलाव आयोजित करण्याची सरकारची योजना आहे। यावर्षी सप्टेंबर मध्ये दूरसंचार क्षेत्रातील नियामक कडून राखीव किंमत, ब्रँड योजना, ब्लॉक आकार, स्पेक्ट्रमच्या लिलावासाठी शिफारशी मागवल्या। तसेच ट्रायने तिच्या बाजूने उद्योग भागधारकांशी या विषयावर सल्लामसलत सुरू केली आहे। तांत्रिक बिघाडामुळे मुख्यमंत्र्यांचे विमान थांबले। राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे प्रवास करीत असलेल्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यामुळे त्यांचा प्रवास रद्द करावा लागल्याची घटना राजधानी बेंगलोर येथे घडली आहे। मुख्यमंत्री बेंगलोर येथून हुबळीला येण्यासाठी HAL विमानतळावर दाखल झाले होते। त्यावेळी त्यांना विमानात तांत्रिक बिघाड असल्याचे सांगण्यात आले। त्यामुळे समस्या निवारण होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागली। हुबळी येथे आयोजित भाजपाच्या राज्य कार्यकारिणी सभेसाठी त्यांचा हा नियोजित प्रवास होता। मुख्यमंत्र्यांच्या समवेत राज्याचे महसूल मंत्री R अशोक देखील होते। सुमारे 2 तासांची प्रतीक्षा करण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर आली। तसेच हुबळी येथे त्यांची प्रतीक्षा करणाऱ्यांचा देखील हिरेमोड झाला। पोलीस प्रशासनाकडून आणखी कठोर कारवाईचे संकेत।
मागील काही दिवसांपासून शहर परिसरातील वातावरण अशांत झाले आहे। विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना पोलीस यंत्रणा पूर्णपणे बंदोबस्ताच्या व्यवस्थेमध्ये गुंतली होती। त्यामुळे यापुढील काळात आता शहरातील शांतता अबाधित ठेवण्यासाठी आणखीन काही जणांवर कारवाईचे संकेत मिळाले आहेत। यासाठी 350हून अधिक जणांची यादी तयार करण्यात आली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे। पोलीस प्रशासन नजीकच्या काळात या कारवाईस प्रारंभ करणार असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले। शहर परिसरात मागील महिन्याभरात अशांत वातावरण निर्माण झाले आहे। विधिमंडळ अधिवेशनाच्या कालावधीतच काही प्रकार घडले। बेंगलोर येथील शिवमूर्ती विटंबनेचे प्रकार देखील घडले, त्याचेही पडसाद संपूर्ण राज्यात उमटले। काही संघटनांनी दिनांक 31 रोजी कर्नाटक बंदची हाक दिली आहे। त्यामुळे शहरात आणि राज्यात वातावरण अस्थिर बनले आहे। बेळगावात काही कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात डांबण्यात आले आहे। राज्याच्या गृह मंत्रालयाकडून या संदर्भात कारवाईची घोषणा झाली होती। त्यानुसार ही कारवाई यापुढे सुरू ठेवण्याच्या दृष्टीने पोलीस यंत्रणा सज्ज झाली असल्याचे संकेत मिळाले आहेत। न्यायालयात कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी गर्दी। बेंगलोर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या निषेधार्थ धरणे आंदोलन करणाऱ्या आणि दरम्यान दगडफेक झाल्यामुळे खुनाचा गुन्हा दाखल झालेले 38 मराठी नेते आणि कार्यकर्त्यांना सोमवारी कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले। त्यामुळे न्यायालय आवारात मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती। छत्रपती शिवरायांच्या पुतळा विटंबनेनंतर 17 डिसेंबर रोजी धर्मवीर संभाजी चौकात धरणे आंदोलन करण्यात येत होते। या दरम्यान काहींनी दगडफेक केली, त्यामुळे पोलिसांनी त्याच रात्री 27 मराठी नेते आणि कार्यकर्त्यांना घरातूनच पकडून नेले। त्यानंतर युवकांची धरपकड सुरू केली। त्यामध्ये 11 युवकांना ताब्यात घेतले। या सर्वांवर 4 पोलीस ठाण्यात खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। सर्वांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे। कॅम्प पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी 38 जणांना कारागृहातून ताब्यात घेतले। जिल्हा रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली। त्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले। 5व्या दिवाणी न्यायालयाने त्यांना पुन्हा न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। या युवकांना भेटण्यासाठी न्यायालय आवारात मराठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती। नाईट कर्फ्यूची अंमलबजावणी सुरू। कर्नाटक राज्यात कोरोना संक्रमण पुन्हा एकदा वाढू लागले आहे। त्यातूनच नव्याने दाखल झालेल्या ओमिक्रॉनचे रुग्णही वाढत आहेत। सार्वजनिक ठिकाणी नागरिकांकडून कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे। बाजारात गर्दीही वाढत आहे। त्यातच 31च्या सेलिब्रेशनसाठी होणारी गर्दी याकडे लक्ष देऊन कर्नाटक सरकारने मंगळवार दिनांक 28 तारखेपासून पुढील 10 दिवस रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू केला आहे। नाईट कर्फ्यूची अंमलबजावणी सक्तीने करण्याबाबत पोलीस प्रशासनाला सूचना देण्यात आली आहे। नाईट कर्फ्यूमुळे यावर्षी नववर्ष स्वागत सोहळा घरातच साजरा करावा लागणार आहे। नाईट कर्फ्यूमुळे रात्री 10 नंतर सर्व प्रकारचे व्यवसाय बंद करावे लागणार आहेत। 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवरच नाईट कर्फ्यू लागू करण्यात आल्याने हॉटेल व्यावसायिकांत नाराजी आहे। पोलीस खात्याकडून नाईट कर्फ्यूची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त डॉक्टर के त्यागराजन यांनी दिली आहे। मनपा कर्मचाऱ्यांकडून कचऱ्याला आग लावण्याच्या प्रकारामुळे संताप। शहर परिसरात दिसून येणारा कचरा जाळण्याचे प्रकार घडताना दिसतात। सदर प्रकार मनपाचे कर्मचारी करीत असल्याने याबाबत नागरिकातून नाराजी व्यक्त होत आहे। तसेच सदर प्रकार हा कचऱ्यामधील टेट्रापॅकच्या आतील ॲल्युमिनियम काढण्यासाठी होत असल्याचे दिसून येत आहे। यावर प्रतिबंध घालण्याची गरज नागरिकातून व्यक्त होत आहे। कचऱ्यामध्ये असलेल्या दारूच्या पाकिटातील ॲल्युमिनियम काढण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी हे प्रकार केल्याचे निदर्शनास आले आहे। यासाठी कॅम्प परिसरात वृक्षांच्या बुंध्याखाली आग लावण्यात आली। त्यामुळे मुळापासून वृक्षांनाही आग लावली जाते। यामधून प्रदूषण होते, तसेच वृक्षही कोसळताना आणि हे कर्मचारी स्वतःच्या स्वार्थासाठी त्यातील ॲल्युमिनियम काढून विक्री करून पैसा कमवण्याच्या मागे लागलेले असतात। या प्रकारावर अंकुश ठेवण्यासाठी मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन धोका टाळावा, अशी प्रतिक्रिया नागरिकातून व्यक्त होत आहे। माळमारुती पोलीस निरीक्षकाला उच्च न्यायालयाचा दणका। कौटुंबिक वादातून पतीपासून वेगळी झालेली महिला आणि 3 वर्षाच्या मुलीला पुनर्वसन केंद्रामध्ये बेकायदा कोंडून ठेवल्याचे प्रकरण पोलीस अधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे।
याचबरोबर त्या पुनर्वसन केंद्रालाही उच्च न्यायालयाने दणका दिला असून प्रत्येकी 1 लाख रुपये दंड ठोठावला आहे। पोलीस अधिकाऱ्याच्या वर्तनाबद्दल न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे। येथील माळमारुती पोलीस स्थानकाचे निरीक्षक सुनील पाटील यांना 1 लाख रुपये आणि पुनर्वसन केंद्राला 1 लाख रुपये असे 2 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे। पोलीस अधिकाऱ्याने 22 वर्षीय महिलेचे प्रकरण हाताळण्यात मानवी मूल्यांना पायदळी तुडवले आहे अशा शब्दात न्यायमूर्ती NS संजय गौडा यांच्या न्यायपीठाने संताप व्यक्त केला आहे। बेकायदा कोंडून ठेवण्यात आलेली महिला आणि तिच्या मुलीची त्वरित सुटका करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे। माळमारुती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात ही घटना घडली असून 22 वर्षीय महिला आणि तिच्या 3 वर्षीय मुलीला तब्बल 5 महिने महिला पुनर्वसन केंद्रात कोंडून ठेवण्यात आले आहे। हे प्रकरण पोलीस अधिकाऱ्यांना आणि पुनर्वसन केंद्रालाही चांगलेच अंगलट आले आहे। काँग्रेस सत्तेवर आल्यास धर्मांतर बंदी कायदा रद्द, सिद्धरामय्या। राज्यात काँग्रेसची सत्ता आली तर केवळ आठवड्याभरातच किंवा पहिल्याच विधिमंडळ अधिवेशनात धर्मांतर बंदी सिद्ध कायदा रद्द करण्यात येईल असे आश्वासन विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी दिले। येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। ते म्हणाले, बळजबरी, आमिष दाखवून किंवा फसवणूक करून धर्मांतर करण्यास काँग्रेसचा विरोध आहे। कलम 295 नुसार संबंधितांवर कारवाई करता येते। विवाहासाठी धर्मांतर केल्यास संबंधितांना 10 वर्षेपर्यंत कारावासाच्या शिक्षेची तरतूद धर्मांतर बंदी कायद्यात आहे। एका धर्मातील युवकाने इतर धर्मातील युवतीशी प्रेम केले आणि विवाह केला तर ते धर्मांतर आहे का, असा सिद्धरामय्या यांनी प्रश्न केला। त्यावर निर्बंध आणून घटनेतील नियमांचे उल्लंघन केले जात आहे। बेरोजगारी, भ्रष्टाचार, गरिबी अशा अनेक समस्या राज्यात आहेत। त्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे, पण सरकारकडून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला। जिल्हाधिकारीपदी MG हिरेमठ यांची फेरनियुक्ती। बेळगावच्या जिल्हाधिकारीपदी MG हिरेमठ यांची फेरनियुक्ती करण्याबाबत आदेश बजावण्यात आले आहे। त्यामुळे आता MG हिरेमठ बुधवारी बेळगाव जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत। MG हिरेमठ बेळगाव जिल्ह्याचे रहिवासी असल्यामुळे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिरेमठ यांची बदली करण्यात आली होती। त्यांच्या जागी R व्यंकटेश कुमार यांची 16 नोव्हेंबर रोजी नियुक्ती करण्यात आली होती। आता विधान परिषद निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याने व्यंकटेश कुमार यांना त्यांच्या मूळ जागी पाठवण्यात आले आहे, तर त्यांच्या जागी हिरेमठ यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे। व्यंकटेश कुमार हे गुलबर्गा येथील कल्याण कर्नाटक प्रादेशिक विकास मंडळाचे सचिव म्हणून काम पाहणार आहेत। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। Poddar Brothers Jewelers, A perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। श्री ज्योतिर्लिंग देवस्थान नार्वेकर गल्ली बेळगाव येथील श्री ज्योतिबा देवाची मूर्ती घेऊन भाविकांनी मोठ्या श्रद्धेने ज्योतिबा डोंगराकडे प्रस्थान केले।
कोरोनामुळे सलग 2 वर्ष श्री ज्योतिबाची जत्रा होऊ शकली नाही। दरवर्षी शेकडो भाविक श्री ज्योतिबा देवीची मूर्ती आणि बैलगाड्या घेऊन चैत्र यात्रेला बेळगावहून पायी चालत ज्योतिबा डोंगराकडे जातात। एकंदर हा 15 दिवसांचा प्रवास असतो। 55 वर्ष चालत आलेली ही परंपरा खंडित होऊ न देता श्री ज्योतिर्लिंग देवस्थान नार्वेकर गल्ली येथून मंगळवारी सकाळी श्री ज्योतिबा देवीची मूर्ती घेऊन भाविक रवाना झाले। त्या ठिकाणी सर्व धार्मिक विधी पार पाडून परत आंबील घुगऱ्यांचा निवेद दाखवून सायंकाळी श्री ज्योतिबा देवाची मूर्ती पुनश्च नार्वेकर गल्ली बेळगाव येथील मंदिरात पोहोचणार आहे। ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी उत्साही मतदान। बेळगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी सोमवारी उत्साहात मतदान करण्यात आले। तालुक्यातील सर्वच गावांमध्ये मतदारांचा उत्साह ओसंडून वाहत होता। काही कारणांमुळे रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या पदासाठी ही निवडणूक घेण्यात आली। उजगाव येथील ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीमध्ये वार्ड नंबर 2 मध्ये सोमवार दिनांक 27 डिसेंबर रोजी वार्ड क्रमांक 2 मधील मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। यामध्ये एकूण मतदान 75% झाले। एकूण 1114 मतदानापैकी 856 मतदान झाले। बेळगावातील पराभवाबाबत चौकशी समिती स्थापणार। बेळगावमध्ये विधान परिषद निवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव झाला। यामागील कारणे शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। याकरिता समिती स्थापन करून स्थानिक नेत्यांची मते जाणून घेण्यात येतील, अशी माहिती भाजपचे कर्नाटक प्रभारी अरुण सिंग यांनी दिली। मंगळवारपासून येथे होत असलेल्या भाजप राज्य कार्यकारिणी बैठकीसाठी येथे आल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते। ते म्हणाले, विधान परिषद निवडणुकीत महांतेश कवडगी-मठ यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली होती, पण आमदार रमेश जारकिहोळी यांचे बंधू लखन यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली आणि ते विजयी झाले। कवडगी-मठ यांच्या पराभवामागे काही भाजप नेत्यांचा हात असल्याचा आरोप स्थानिक नेत्यांनी केला। संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। चिकोडी भाजप पदाधिकाऱ्यांनी यासाठी राजीनामाही दिला होता। याबाबत नियुक्त समितीकडून सर्व चौकशी केली जाईल, त्यानंतर संबंधितांवर कारवाईचा निर्णय घेण्यात येईल, असेही अरुण सिंग यांनी स्पष्ट केले। जिल्हा शिक्षणाधिकारीपदी बसवराज नलतवाड। राज्यातील शिक्षण खात्यातील 30 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी AB पुंडलिक यांची बदली झाली आहे। त्यांच्या जागी बसवराज नलतवाड यांची वर्णी लागली आहे। या अगोदर 15 दिवसांपूर्वी गट शिक्षणाधिकारी पदावर कार्यरत असलेले अण्णाप्पा पॅटी यांची बदली झाली आहे। नूतन जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड लवकरच पदभार स्वीकारणार आहेत। उसाला तुरे फुटल्याने शेतकरी हवालदिल। यावर्षी बदललेल्या हवामानाचा फटका तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे। तोडणी अभावी शेतामध्ये उभे असलेल्या उसाला तुरे फुटले आहेत। परिणामी उसाच्या वजनात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यातून वर्तविण्यात येत आहे। तालुक्यात सध्या ऊस तोडणीचा हंगाम जोरात सुरू आहे। कोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून ऊसाची तोडणी करण्यात येत आहे। शेतकरी त्वरित ऊस तोड करण्यासाठी धडपडत आहेत, मात्र अवकाळी पावसामुळे तोडणीच्या कामात व्यत्यय निर्माण झाला होता। अवकाळी पावसामुळे शिवारातून पावसाचे पाणी साचून ओल निर्माण झाली होती। शिवारातून ऊसवाहू वाहने रुतण्याचे प्रमाण वाढले होते। यामुळे ऊसतोड बंद ठेवण्यात आली होती। त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने ऊस तोडणीला वेग आला आहे। तालुक्यातील बहुतांश भागातील ऊसाला तुरे फुटले आहेत। याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे। वजनामध्ये घट होत आहे। तुरे फुटलेल्या ऊसाची तोड वेळेत न झाल्यास ऊस सुकून जाण्याचा धोका असतो। यावर्षी झालेली अतिवृष्टी, त्यानंतरचा अवकाळी पाऊस यामुळे ऊसाला तुरे फुटले आहेत। ऊसाला तुरे फुटलेल्या ऊसाची तोड लवकरच करण्याची धडपड शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। कडोली शिवारातील रस्ता खुला करण्याची मागणी। कडोलीच्या मुख्य रस्त्यापासून देवरुख तलाव मार्कंडेय नदीपर्यंतच्या रस्त्याचे काम 3 वर्षांपासून रखडले असल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे। सोमवारी कडोली ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। ग्रामपंचायत उपाध्यक्षा प्रेमा नरोटी, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी यांच्यात चर्चा झाली। चर्चेनंतर प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी करण्यात आली। जेसीबीच्या सहाय्याने रस्ता करण्यात येत असताना पुन्हा जागा मालकांनी अडथळा निर्माण केल्याने रस्ता काम थांबवण्यात आले। काही वर्षांपूर्वी बैलगाडी मार्ग होता। एका शेतकऱ्याने देवरुख तलावापर्यंत दुसऱ्याच्या हद्दीतून 40 वर्षांपूर्वी रस्ता सुरू केला, मात्र सध्या रस्ता दोन्ही कडूनही बंद करण्यात आला आहे। 3 वर्षांपासून रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे। यामुळे शेताच्या कामात अडचणी निर्माण होत आहेत।
ग्रामपंचायतने यावर लवकर तोडगा काढून मार्ग शेतकऱ्यांसाठी खुला करावा अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे। ग्रामपंचायत सदस्य राजू कुटरे, सागर पाटील आणि शेतकरी उपस्थित होते। मुख्यमंत्र्यांच्या पायदुखीवर बेळगावात उपचार। मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अधिवेशन काळात 10 दिवस बेळगावात पायदुखीवर उपचार घेतले। गेल्या काही दिवसांपासून त्यांना पायदुखीचा त्रास जाणवत आहे, त्यामुळे त्यांनी म्हैसूरातील वैद्याकडून बेळगावात गावठी उपचार करून घेतले। म्हैसूर येथील लोकेश नामक वैद्याला बेळगावात बोलावण्यात आले होते। अधिवेशन काळात विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाच्या अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांचे वास्तव्य होते, त्यावेळी त्यांच्यावर उपचार करण्यात आले। 10 दिवसानंतर त्यांना बरे वाटले। आणखीन महिनाभर उपचार ते घेतील। पायदुखीवर ते विदेशात उपचार घेणार असल्याचे वृत्त होते। मुख्यमंत्री बदलामुळे उपचाराच्या निमित्ताने ते विदेश दौऱ्यावर जात असल्याचा आरोप करण्यात आला होता। आता कर्नाटकातच ते उपचार घेत असून विदेशात जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। कन्नूर येथील शेतकऱ्याचा खून। ऊस पिकाला पाणी पाजणाऱ्या शेतकऱ्याच्या मागून येऊन मानेवर धारदार शस्त्राने घाव घालून खून केल्याची घटना गोकाक तालुक्यातील कन्नूर मध्ये सकाळी घडली। हनुमंत भिवशी जतनी, वय 36, राहणार कोण्णूर असे मृताचे नाव आहे। ऊसाला पाणी पुरवठा करण्यास गेलेला हनुमंत दुपार झाली तरी जेवणास घरी न आल्यामुळे त्याचे वडील भीमशी त्याला बोलावण्यास शेतावर गेले। हाका मारल्या तरी काहीच प्रतिसाद न आल्याने ते पुढे गेले असता वाटेत त्यांना रक्त दिसून आले। घाबरून पुढे जाऊन पाहतात तर पुत्र हनुमंताच्या मानेवर घाव घालून खून करण्यात आला होता। हनुमंतच्या खुनाचे कारण उघड झालेले नाही। खुनाची नोंद गोकाक ग्रामीण पोलिसात झाली आहे। तिसरी कसोटी ऑस्ट्रेलियाने 1 डाव आणि 14 धावांनी जिंकली। ऑस्ट्रेलियाने बॉक्सिंग डे कसोटी 1 डाव आणि 14 धावांनी जिंकली। तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा डाव संपुष्टात आणला आणि सामन्यासह मालिका देखील स्वतःच्या नावावर केली। ऑस्ट्रेलियाने पहिल्या सत्रात 6 विकेट घेत धमाकेदार विजय साकारला। ॲशेस मालिकेत इंग्लंडने पहिल्या कसोटीपासून निराश कामगिरी केली। इंग्लंडचा पहिला डाव फक्त 185 धावात संपुष्टात आला आणि तिथेच इंग्लंडचा पराभव निश्चित झाला होता। तिसऱ्या कसोटीतील विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिका देखील 3-0 ने जिंकली। आनंदवाडी आखाड्यात 9 जानेवारीला कुस्ती मैदान। मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेतर्फे रविवार दिनांक 9 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता आनंदवाडी कुस्ती आखाड्यात निकाली कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले आहे। प्रथम क्रमांकाची कुस्ती कर्नाटक केसरी नागराज बसिडोनी विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन संतोष पडोलकर पुणे यांच्यात होणार आहे। आनंदवाडी आखाड्यात एकूण 51 निकाली कुस्त्या पाहण्याची परवानगी कुस्ती शौकीनांना उपलब्ध झाली आहे। यावेळी माजी मंत्री रमेश जारकीहोळी, आमदार अभय पाटील, आमदार अनिल बेनके, आमदार लखन जारकीहोळी, आमदार सतीश जारकीहोळी, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, बुडा अध्यक्ष संजय बेळगावकर आदी उपस्थित राहणार आहेत। या कुस्ती मैदानात पंच म्हणून आंतरराष्ट्रीय पंच राम पवार, कृष्णा पाटील, हनुमंत पाटील, एजी मणतुर्गी आदी असणार आहेत। हलगी वादक म्हणून बजरंग अबदगेरी इचलकरंजी तर कृष्णा चौगुले राशीवडे संचलनासाठी उपस्थित राहणार आहेत। राष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धेत अरुण लक्ष्मण टीना यांची निवड। कारवार जिल्ह्यातील यल्लापूर येथे झालेल्या 56व्या राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेत बेळगावच्या खेळाडूंनी यश संपादन केले असून नागालँड येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी ते पात्र ठरले आहेत। यल्लापूर येथे झालेल्या या क्रॉस कंट्री स्पर्धेत अरुण माळवीने 8 किलोमीटर क्रॉस कंट्री स्पर्धेत पहिला क्रमांक पटकाविला। दिग्गज ॲथलेटिक्सनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता। स्पर्धेबद्दल विविध स्तरावर विशेष उत्सुकता होती। टीना वानखडे हिने 6 किलोमीटर क्रॉस कंट्री स्पर्धेत 4था क्रमांक पटकाविला। शीतल कापतीकरला 15व्या स्थानावर समाधान मानावे लागले। 18 वर्षाखालील गटात लक्ष्मण पाटीलने या क्रॉस कंट्री स्पर्धेत 4थे स्थान पटकाविले। अरुण माळवी, टीना वानखडे आणि लक्ष्मण पाटील या खेळाडूंची नागालँड येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी कर्नाटक संघात निवड झाली आहे। या सर्व खेळाडूंना ॲथलेटिक्स प्रशिक्षक MB शिंत्रे यांचे मार्गदर्शन लाभते। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।